नमस्कार. देशदूतच्या शनिवारच्या विशेष संवाद कट्ट्यात आपले स्वागत. आज आपल्या संवाद कट्ट्यावर आले आपण बघतोय की नुकतेच आता 10वीचा रिझल्ट लागलेला आहे, 12वीचा पण रिझल्ट लागला आणि त्याची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत केटीएच महाविद्यालयाचे व्होकेशनल विभागाचे प्राध्यापक अनिल भंडारे सर आणि एक नुकतंच ज्याने आता 11वीचे केटीएच महाविद्यालयात ऍडमिशन घेतलेलं आहे प्रसाद भालेकर. प्रसाद भालेकर हा जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह ही जी विद्यार्थ्यांसाठी एक संस्था आहे त्यांच्यासाठी काम करतात. त्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं वगैरे जे असतात ते पुरवण्याचं काम करतात. याच विषयावर आपण नेमकं सरांकडनं आणि ह्या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊयात की नेमकी 11वीची प्रवेश प्रक्रिया कशी असते, तिच्यात विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय अडचणी येतात या आपण जाणून घेणार आहोत. आपण पहिल्यांदा सरांकडे जाणार आहोत. सर नमस्कार, आपलं देशदूत मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की आता आपण बघतोय की नुकतेच आता 11वीची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. तर नेमकं ही प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे तर विद्यार्थ्यांना प्रवेश फॉर्म भरताना अडचणी काय येतात आणि त्यांनी कोणती कोणती कागदपत्रे ही फॉर्म भरताना आपल्यासोबत ठेवावी? सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. ह्या वर्षापासून महाराष्ट्र राज्याने सर्वच शाळांमधनं म्हणजे 11वीच्या प्रवेशाकरता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. यापूर्वी फक्त 6 मोठ्या महानगरात ती राबवली जात होती. त्यात मुंबई, नाशिक, नागपूर अशा शहरांचा समावेश होता. ही प्रवेश प्रक्रिया राबवत असताना शासनाचा एकच महत्त्वाचा उद्देश आहे की पारदर्शकता प्रवेश प्रक्रियेत यावी. याकरता विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची अशी सूचना असेल की त्यांनी ऑनलाईन प्रवेश घेण्यापूर्वी सर्वात प्रथम त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला पार्ट 2 भरायचा आहे. म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 असं तिथे तुम्हाला दिसेल. तर पार्ट 1 म्हणजेच रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव, ज्यात त्यांनी त्याचं स्पेलिंग, आडनाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, स्वतःचं नाव हे व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. जे मार्कशीटवर आहे तेच भरणं गरजेचं आहे, नाहीतर त्यात फार पुढे भविष्यात अडचणी येऊ शकतात. ज्यावेळेस विद्यार्थी ही रजिस्ट्रेशन करायला जाईल त्यावेळेस त्याने स्वतःसोबत मार्कशीट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला शाळा सोडल्याचा दाखला सोबत ठेवणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत त्यांनी स्वतःचं जातीचा दाखला किंवा सध्या जातीचा दाखला नसेल किंवा तो काढायला टाकला असेल तर त्याची रिसीटही चालते. हे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट विद्यार्थ्याजवळ असणं गरजेचं आहे. विद्यार्थी स्वतः आपल्या मोबाईलवरनं, लॅपटॉपवरनं, कम्प्युटरवरनं तो स्वतः भरू शकतो. त्यात जर काही अडचण असेल तर तो त्या वेबसाईटवर दिलेल्या विविध कॉलेजच्या प्राध्यापकांशी संपर्क करून ती माहिती तो मिळवू शकतो. अच्छा, तू देखील आता 11वीचा नुकतंच ऍडमिशन झालेलं आहे तुझं, बरोबर? तुला नेमकं काय अडचण आली होती की फॉर्म भरताना सगळी? मला तर नेमकी काय अडचण आली नाही, कारण की मी स्वतःच माझा फॉर्म भरला होता ऑनलाईन पद्धतीने. आणि जसं का माझं 8वी 9वीलाच माझे MSc IT आणि ग्राफिक्सचे कोर्सेस झाले, कॅम्प्युटर कोर्सेस, त्यामुळे बरीचशी माहिती ऑनलाईन बद्दल असतेच. आणि कॅम्प्युटरवर पण फॉर्म भरले आणि अनेक विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म भरले. पण असं एक अनेक जे इतर विद्यार्थी ज्यांनी सायबर कॅफेमधून फॉर्म भरले त्या विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम झाला की त्यांना आता जे संस्थेतल्या शाळा असतात, माध्यमिकच्या शाळा असतात, माध्यमिकनंतर त्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं, पण त्यांनी इन हाऊस कोट्याचा जो ऑप्शन असतो ना, तर भरपूर सायबर कॅफेवाले इन हाऊस कोट्याचा ऑप्शन तो एस करायचा असतो तो नो करतात. त्याच्यामुळे त्यांना जनरल राऊंडमधून त्यांना ऍडमिशन घ्यावं लागतं. तर जे सायबर कॅफेमधून ऍडमिशन घेताना म्हणजे सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरता ऍडमिशनसाठी, तिथे इन हाऊस कोट्याचा ऑप्शन नाहीच देते. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटत नाही. नाही तर आज मी ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले, 2-4 विद्यार्थी आहे माझे मित्र, त्यांचे मी फॉर्म भरले, त्यांचा इन हाऊस कोट्यामधून ऍडमिशन फॉर्म भरला. 3 प्रकार असतात ना आपले, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 2 कोटा ऍडमिशनचा एक. तर कोटा ऍडमिशनचा पण फॉर्म भरला. त्याच्यामुळे 47% एका विद्यार्थ्याला होते, त्याला कॉमर्समध्ये ऍडमिशन भेटलं. पण एका विद्यार्थीला 75% मार्क होते, त्यांनी सायबर कॅफेमधून फॉर्म भरला पण तरी त्याचं ऍडमिशन झालं नाही. त्याच कॉलेजमध्ये घ्यायचं होतं, त्याच शाळेतला विद्यार्थी, पण त्याला त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटली नाही. का बरं? 75% पण सायबर कॅफेमधून फॉर्म भरला. इथं 47% त्यांनी माझ्याकडून फॉर्म भरला आणि गॅरेंटेड काही नाव कोटा येस केला, कोटा ऍडमिशन फॉर्म भरला, त्याच्यामुळे त्याचं ऍडमिशन झालेलं आहे. म्हणजे असं तुझ्या बोलण्यात नाही असं जाणवते की
फॉर्म भरताना किती काळजीपूर्वक काळजीपूर्वक पद्धतीने भरला. जसं सरांनी सांगितलं की फॉर्म भरताना खूप काळजीपूर्वक पद्धतीने भरला पाहिजे. छोटे छोटे जे जातीचा दाखला असेल, शाळेत सोडल्याचं मार्कशीट असेल, आईचं वडिलांचं नाव प्रॉपर भरलं तर तो फॉर्म व्यवस्थित भरला पाहिजे. सर जसं यांनी आता उल्लेख केला की इन हाऊस कोटा, इन हाऊस कोटा नेमका म्हणजे काय, याच्यात काय आपल्याकडे सर जी सबंध महाराष्ट्राची इनटेक कॅपॅसिटी ती 18,97,526 आहे आणि एक कोटा इनटेक दिलेली आहे त्याच्यामध्ये. ते कोटा इनटेकची जी ॲडमिशनची संख्या आहे ती 2,25,514 आहे. तर कोटा म्हणजे काय, तर आता आपल्या मित्रांनी जे सांगितलं इन हाऊस कोटा, इन हाऊस कोटा म्हणजे त्या संस्थेच्या ज्या शाळा असतील त्या शाळेच्या विद्यार्थ्यांका करता हा रिझर्व्ह कोटा आहे, तो 10% त्याला इन हाऊस कोटा असं म्हणतात. आता आपल्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही इन हाऊस कोटा यस केला तरच त्या कोट्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल, अन्यथा मिळणार नाही. बरोबर. आता उदाहरणार्थ आपण आमच्या संस्थेचं घेऊया, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक ही जी संस्था आहे, या संस्थेच्या ज्या काही शाखा आहेत, 400 शाखा आहेत, त्या शाखेमधला कुठलाही विद्यार्थी इन हाऊस कोटा म्हणून आमचं KTHM कॉलेज असेल किंवा सिडको कॉलेज असेल किंवा सिन्नर कॉलेज असेल, तिथे तो त्या कोटा ॲडमिशनच्या माध्यमातून प्रवेश घेऊ शकतो. आणि आता आपल्या मित्राने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्याचा फायदाही होतो, कमी मार्क असतानाही त्याला प्रवेश मिळू शकतो. तर ही विद्यार्थ्यांनी माहिती घेऊन काळजीपूर्वक फॉर्म भरावा. अच्छा सर, आता आपण बघतो की 10वीच बऱ्यापैकी काही विद्यार्थी 2 विषय नापास झालेले आहेत, कोणी 3 विषय नापास झाले आहेत. अशांना ATKTच्या माध्यमातून पुन्हा 11वीच्या म्हणजे त्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकारने पुन्हा त्यांना प्रवेश प्रक्रियासाठी पुन्हा एक संधी दिलेली आहे. आता आपण बघतो की ATKTच्या बहुतेक 10वी नापास झाले, त्यांच्या परीक्षा पण चालू आहेत. त्या विद्यार्थ्यांना नंतर ऍडमिशन कशा पद्धतीने दिलं जातं कॉलेज? ATKTचा नियम असा आहे की जे विद्यार्थी 1 किंवा 2 विषय नापास आहेत त्या विद्यार्थ्यांना ATKTच्या माध्यमातून 11वीला प्रवेश मिळू शकतो. आता पुरवणी परीक्षा चालू आहे, ही पुरवणी परीक्षा झाल्यानंतर त्यांचा निकाल साधारणतः जुलैमध्ये लागेल. जुलैमध्ये लागल्यानंतर त्यांच्याकरता एक विशेष फेरी घेतली जाईल आणि त्या फेरीमध्ये त्यांना प्रवेश घेता येईल. पण ते विद्यार्थी हे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचेच असावे, इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्या ATKTच्या याच्यात प्रवेश मिळणार नाही. जास्तीत जास्त 2 विषय तो विद्यार्थी नापास असावा. पण यामध्ये विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की जरी त्याला 11वीला प्रवेश मिळाला, तो पुढे भविष्यात मार्चमध्ये एप्रिलमध्ये 11वी पासही होईल. पण 12वीला जर त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला पुढची जी परीक्षा आहे म्हणजे फेब्रुवारी 2026मध्ये त्याला 10वी राहिलेले विषय 1 किंवा 2 जे असतील ते पास होणं गरजेचं आहे. तो पास झाला तर आणि तरच त्याला 12वीला प्रवेश मिळेल आणि 11वीचं पासचं मार्कशीट मिळेल. मला तुमची जी एक जीवन केसी मराठी विद्यार्थी जो समूह आहे तो नेमका विद्यार्थ्यांसाठी काय काम करतो? आपला जो विद्यार्थी समूह आहे, जीवन केसी मराठी विद्यार्थी समूह, तर हा विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हणजे अभ्यासाशी निगडीत प्रश्न असतील किंवा त्यांचे काही गरजा असतील. आता आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विचार केला यावर्षी, तर की आपण 70 विद्यार्थ्यांना तरी यावर्षी मोफत पाठ्यपुस्तके वितरण करणार आहोत. म्हणजे आपण जर बघितलं तर नेमकी हे जे विद्यार्थी समूह आहे तो विद्यार्थ्यांना जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना पाठ्यपुस्तक पुरवण्याचं देखील काम करत आहे. अतिशय छान काम आपण करतात. सर, माझा असा दुसरा एक प्रश्न असा होता की आपण बऱ्याचपैकी विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक संभ्रम असतो. ग्रामीण भागात कसं असतं, पूर्वी कसं होतं प्रवेश प्रक्रिया एक ऑफलाईन होती, ऑनलाईनचा काय म्हणजे फॉर्म घेतला, तो भरला, त्याला डॉक्युमेंट जोडले, त्यानंतर तो कॉलेजमध्ये सबमिट केला, ऍडमिशन पैसे जे काही फी असेल ती भरून. पण आता काय होतंय, आता विद्यार्थ्यांना डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि मगच तो कॉलेजला सबमिट करायचा. 2 ते 3 वर्ष पूर्वी असं बहुतेक 2 वर्षापासूनच ही प्रक्रिया माझ्या अंदाजे तरी आलेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे शहरीचा भरतात पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा कुठेतरी गोंधळ, पालकांचा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतात. यासाठी आपण कॉलेजनी काही कमिटी अशी स्थानिक लेवलला कशी नेमले, काही प्राध्यापक नेमले आहेत का जे विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स करू शकतील? प्रत्येक महाविद्यालयामध्ये अशा कमिटी आहेत. त्यातल्या 3 महत्त्वाच्या कमिट्या आहेत. एक म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी कमिटी आहे, दुसरी म्हणजे विद्यार्थ्यांचे सर्व डॉक्युमेंट तपासून घेऊन त्यांना परत समजून सांगणारी आहे की यात तो हे कमी आहे किंवा ही गोष्ट तुम्हाला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे ऑनलाईन त्याचं प्रवेश घेताना त्यांनी फीज कशी भरावी किंवा तो फॉर्म कसा भरावा, अशा 3 महत्त्वाच्या कमिट्या आहेत. आणि प्रत्येक कॉलेजला या कंपल्सरी शासनाने केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन
त्या कॉलेजचा जो काही फोन नंबर असेल किंवा ईमेल असेल याद्वारे तो संपर्क साधू शकतो. कुठल्याही प्रकारचे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता किंवा घाबरून न जाता कुठल्याही तुम्ही महाविद्यालयाच्या प्राध्यापकाशी संपर्क साधावा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. एक तुम्ही आता जो प्रश्न सांगितला की ह्या वर्षापासूनच फक्त ग्रामीण भागात सुरू झाले, पूर्वी फक्त शहरी भागात होतं. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. तर विद्यार्थ्यांनी पार्ट 1 पार्ट 2 भरल्यानंतर ज्या कॉलेजमध्ये त्याचा प्रवेश लागलाय किंवा निश्चित झालाय तिथे त्यांनी प्रोसीड टू ॲडमिशन हे करणं गरजेचं आहे ऑनलाईन. ते केलं की मग कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजचे प्राध्यापक पूर्ण त्यांना सहकार्य करतील. सर, आपल्या KTHM कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि या इतर हा, जे किती vocational. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऍडमिशन केलं असं काही? नाही, आता फक्त सध्या कोटा ॲडमिशनच चाललंय. बरं. आता जर आपण महाराष्ट्राचं आता साईटवर बघितलं आत्ताच या मिनिटाला, तर कोटा ॲडमिशनच्या जी इनटेक कॅपॅसिटी ती 2,25,514 आहे आणि आतापर्यंत सबंध महाराष्ट्रामध्ये 42,479 विद्यार्थ्यांनी घेतलंय. कॉलेज वाईज वेगळं वेगळं आहे. आता काही कॉलेजेस असे की त्यांच्या स्कूल नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो इन हाऊस कोटा नाहीये. बरं. त्यामुळे खरं आपल्याला कळणार आहे ती पहिली फेरी झाल्यानंतर. म्हणजे अजून पहिली फेरी बाकी हा. दुसरी, नंतर नंतर तिसरी तिसरी. गुणवत्ता येते, चौथी, असे असं गुणवत्ता. गुणवत्ता यादी लागतील, फेरी होतील बरोबर. आणि त्यानंतर विशेष फेरी होतील. बरोबर. म्हणजे गव्हर्नमेंटचं असं आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला प्रवेशापासून वंचित ठेवायचं नाही. बरोबर. त्यामुळे जरी विद्यार्थ्याचा आता पहिल्या पसंतीचं कॉलेज लागलं नसेल तर त्यांनी थांबून घ्यायचंय, त्यांनी पुढच्या वेळेस भरायचंय. फक्त याच्यात एक सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांनी पालकांना सांगणं आहे की जे तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सवालं कॉलेज दिलंय, पहिल्या पसंतीचं कॉलेज दिलंय, तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. जर तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्ही ह्या प्रोसेसमधून विशेष फेरीपर्यंत बाहेर पडाल. त्यामुळे आपण कॉलेज भरताना खूप काळजी घ्यायची की ज्या कॉलेजला आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तेच एक नंबर टाकायचंय. ते टाकतानाही काळजी घ्यायची की त्या महाविद्यालयात ते ग्रँटेडचं कॉलेज आहे की नॉन ग्रँटचं आहे की सेल्फ फायनान्सचं आहे. 3 प्रकार असतात. ग्रँट म्हणजे कमी पैशामध्ये गव्हर्नमेंटची फीज असते, नॉन ग्रँट म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं जास्त पैसे असतात आणि सेल्फ फायनान्स म्हणजे महाविद्यालय स्वतः फंडिंग करतं, त्याच्यामध्ये त्याची फी जास्त असते. पालक काय करतो किंवा विद्यार्थी काय करतो, चुकून KTHM आणि सेल्फ फायनान्स भरतो आणि मग तिथे नंबर लागल्यावर तो तिथे येऊन भांडायला लागतो की बाबा मला तर कमी फीजमध्ये पाहिजे होती. पण मग चूक त्यांनी केलेली असते. त्याच्यामुळे ग्रँट, नॉन ग्रँट आणि सेल्फ फायनान्स हे 3ही गोष्टी तुम्ही पाहून घ्याव्या, जेणेकरून पुढे भविष्यात काही त्याच्यात अडचण निर्माण होणार नाही. आता तू जर असं सांगितलं की 70 ते 71 विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत मदत केली, अजून एक तुम्ही अजून मदत करणं अजून चालू आहे की तसे तुमचे काही अर्ज वगैरे येतात मदत करण्यासाठी, किंवा विद्यार्थी तुम्हाला मित्र तुमचा सांगता की यांना पाठ्यपुस्तकांची गरज वगैरे आहे? आपण असं म्हणजे एक मीटिंग घेऊन आपण ठरवतो का यावर्षी आपल्याला कुठला उपक्रम करायचा आहे. ते ह्या वर्षी आपण ठरवतो 10वीच्या सुट्ट्या आल्यानंतर का आपली मुलं 11वी मध्ये जातील, तर तोपर्यंत आपण कुठला तरी उपक्रम करू उन्हाळी सुट्टींमध्ये. तर मग आपण ठरवलं का बा मोफत पाठ्यपुस्तक, आम्ही मागच्या वर्षी पण मोफत पाठ्यपुस्तकांचा उपक्रम घेतला होता. त्यामध्ये आपण 25 ते 30 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटले होते. ते फक्त शहरापुरते होते. पण यावर्षी म्हटलं का आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे पूर्ण नाशिक जिल्ह्यामधून घेऊ. तर नाशिक जिल्ह्यामधून एवढा प्रतिसाद आला का 500 पर्यंत मुलं नोंदण्या झाल्या होत्या. त्याच्यापर्यंतही फोन येत होते. पण मग आम्हीच कॅन्सल म्हटलं एवढे पुस्तकं जमवायलाच फार कठीण जाणार आहे. तेवढ्यानंतर नाही तर 700-800 पर्यंत विद्यार्थी संख्या पोहोचणार होते. म्हणजे आपण बघू शकतोय की एक जसं ऍडमिशन प्रोसेस होते तसं विद्यार्थ्यांसाठी जे म्हणजे गरजू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी काही संस्था देखील उभ्या राहतात. हे देखील एक कौतुकास्पद बाब म्हणावं लागेल. सर, माझा असं पुढचा एक प्रश्न असा होता की आपण बघतोय की 11वी-12वीचे सिलेबस हे दर 3 ते 4 वर्षांनी चेंज होत असतात. आता ह्या वर्षी काही सिलेबस चेंज वगैरे झाले आहे की पुढे होणार आहे असं काय आहे? आता पुढे ज्यावेळेस NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी येईल त्यामध्ये सगळे बदल होणार आहेत. आता मागेच 2-3 वर्षापूर्वी सिलेबस बदललेले आहेत, त्याच्यामुळे सध्या तरी नाहीये, पुढे भविष्यात ते होणार आहेत. आता याच्यात एक आणखी सांगायचं राहिलं की आपल्याकडे आता 4 शाखा आहेत. एक आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे आणि एक व्यावसायिक अभ्यासक्रमाची शाखा आहे. त्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये म्हणजे HSC व्होकेशनल नावाने ती आहे, तिचं ॲडमिशन प्रोसेस मात्र ऑफलाईन आहे. जर काही विद्यार्थ्यांना अडचणी असतील आणि त्यांना व्होकेशनल कोर्सेस घ्यायचे असतील तर ते डायरेक्ट महाविद्यालयात जाऊन
ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ शकतात. अच्छा सर, आपण आता आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याच्यामध्ये विद्यार्थ्यांना माहित होतं नेमकं आपल्याला काय काय शिकायला मिळतं, आर्ट्स मधून काय होतं, कॉमर्स मध्ये आपण कुठं जाऊ शकतो किंवा सायन्स मध्ये काय, आणि तो व्यावसायिक हे व्होकेशनल जे व्यावसायिक आहे त्याच्यामध्ये नेमकं विद्यार्थ्यांना कसं शिक्षण मिळतं? व्यावसायिक अभ्यासक्रम ही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावी अशा प्रकारची एक योजना आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसायही करू शकतो किंवा तो नोकरीही करू शकतो. यामध्ये साधारणतः 20 वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. एक 6 गट आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल आहे, ॲग्रिकल्चर आहे, असे वेगवेगळे 6 गट आहेत. टेक्निकलमध्ये साधारणतः तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वगैरे असे वेगवेगळे कोर्सेस आहे. हॉर्टिकल्चर, सेरिकल्चर सारखे तुमचे ॲग्रिकल्चरमध्ये आहे. अशा प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थी 2 वर्षात करू शकतात. यात मुलींकरता विशेष एक मेडिकल लॅब टेक्निशियन नावाचा कोर्स आहे की जे रक्तलघवी तपासण्याचं सर्टिफिकेट कोर्स तो त्यामध्ये आहे. तर अशा प्रकारचे 2 वर्षाचे विद्यार्थ्यांनी कोर्स केल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात, म्हणजे स्वतःचा व्यवसाय करू शकतात किंवा नोकरी करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांचा फायदा असा आहे की 12वी नंतर त्यांना FY BA, FY BCom किंवा FY BSc या तिघेही शाखांमध्ये प्रवेश मिळतो. हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहीत नाही. तर हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घ्यावं, जेणेकरून त्यांना भविष्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या जनरल एज्युकेशनलाही पुढे प्रवेश घेता येईल. नक्कीच. नक्कीच आपण बघतोय की सरांनी जसं सांगितलं का विद्यार्थ्यांना 10वीचं किंवा 12वीचं ऍडमिशन घेता येणाऱ्या अडचणी, आणि आता नुकतं सरांनी एक सांगितलं की व्यावसायिक अभ्यासक्रम जो चालू केलेला आहे त्याच्यामधनं विद्यार्थ्यांना काय संधी आहे, FY 11वी 12वी झाल्यानंतर FY SY TY याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय संधी मिळेल हे देखील आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. सर खूप खूप धन्यवाद. आपण देजूच्या कट्ट्यावर आलात आणि आम्हाला 11वी 12वीच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात येणाऱ्या अडचणी, त्याच्यातनं वेगवेगळे अभ्यासक्रम, त्याच्यात नेमकं काय अडचणी आहेत त्यात, किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यास साईट निवडताना कसे, आर्ट्स निवडताना कसं निवडलं पाहिजे, सायन्स कसं, कोणती साईट निवडली पाहिजे आणि पुढं काय त्याच्यात घडू शकतं याच्याबद्दल आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद.